7 नोव्हेंबर म्हणजे विद्यार्थी दिन. एप्रिल, ऑक्टोबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये जरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिक जवळ असलो तरी 365 दिवस बाबासाहेब आपल्या मनामध्ये असतातच. पण 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जावा असं सांगितले आहे. का बरं महाराष्ट्र शासन असं म्हणत असेल? याचं कारण असं की विद्यार्थी कसा असावा याचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कितीही संकट आले, कितीही अन्याय अत्याचार झाले तरीही आपलं चारित्र्य न गमावता जिद्द आणि चिकाटीने त्यांना तोंड देणं हे एका सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचं लक्षण आहे. आणि त्या विद्यार्थी दशेला परिपूर्ण न्याय देतात ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 7 नोव्हेंबर हाच दिवस का बरं? कारण 7 नोव्हेंबर 1900ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाला. शाळेकडे वळणारी बारक्या भीमाची ती पावलं म्हणजे साधीसुधी नव्हती. ती एका नव्या क्रांतीची, नव्या युगाची सुरुवात होती. शाळेच्या वर्गांबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी, पाण्याच्या एका घोटाला तरसलेला विद्यार्थी, ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, हा प्रवास म्हणजे साधासुद्धा प्रवास नाही बरं का. हे टाकीचे घाव सोसल्यानंतर या विद्यार्थ्याने भारतीय संविधानाची मूळ रचना न्याय, समता आणि बंधुता या तत्वांवर का केली याचं प्रकर्षाने जाणीव होते. 27 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभाग GRमध्ये असं नमूद करण्यात आले की 7 नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेत जाण्याचा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून शाळा आणि महाविद्यालयामध्ये साजरा केला जावा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या निबंध लेखन, वाचन स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे आदर्श विद्यार्थी कसं होता येईल या संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं नमूद केले आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.